नमस्कार मैत्रिणींनो, तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इथे माझा स्वयंपाक चाललेला आहे। तर स्वयंपाकामध्ये आज मस्त अशी कोथिंबीरीची वडी बनवली आहे, कारण मुलांना डब्यासाठी आज कोथिंबीरीची वडी न्यायची होती। तर म्हटलं चला बनवूयात, आणि त्यासाठी मी रात्रीच कोथिंबीरीच्या वड्या शिजवून ठेवल्या होत्या। तर म्हटलं चला आता मस्त तेलामध्ये फ्राय करूया, कारण तेलामध्ये फ्राय केलं ना एकदम छान लागतात आणि कुरकुरीत सुद्धा लागतात। तर मुलांना कुरकुरीतच आवडतं, त्यामुळे मग मी आता इथे तळायला घेतले आहे कोथिंबीरीच्या वड्या। तर चला तुम्हाला दाखवते कशा बनवल्या आहेत। तर इथे भाजी पण केलेली आहे आणि इथे आता डब्यासाठी कोथिंबीरीच्या वड्या सुद्धा केलेल्या आहेत, तसेच शेंगदाण्याची चटणी सुद्धा केलेली आहे। तर आज डब्यासाठी कोथिंबीरीच्या वड्या आणि शेंगदाण्याची चटणी असं त्यांना मी डब्याला देणार आहे। तर डब्यासाठी मी सुक्याच भाज्या बनवते, कारण पातळ भाजी जर दिली तर ती सांगण्याची पण शक्यता असते आणि त्यांना मग जरा प्रॉब्लेमच होतो नाही का, म्हणजे असं डब्यातनं खाली सांडतं वगैरे असं, त्यामुळे मी सुक्याच भाजी देत असते। तर आज त्यांची डब्याची पूर्ण तयारी झाली आहे। तर चला मी कोथिंबीरच्या वड्या मस्त आता तळून घेते। तर सकाळ सकाळ डब्याची एवढी सारी घाई असते की त्यांना 8च्या आतमध्ये डबा तयार करावाच लागतो, कारण 8:30 वाजता त्यांना शाळेमध्ये जावं लागतं आणि 8:45ची त्यांची शाळा असते। तर मग रात्रीच ही सर्व तयारी मी करून ठेवत असते, आणि लवकर तयारी करून ठेवली तरच मग सकाळी लवकर त्यांना डबा द्यायला होतो। त्यामुळे मग मी रात्रीच कोथिंबीर बारीक चिरून मस्त त्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या तसंच लसूण व जिरी घालून मस्त त्याचं वाटण करून घेतलं होतं, आणि थोडंसं बेसन पीठ व थोडंसं आपलं ज्वारीचं पीठ असेल तर ते सुद्धा घालून घेतलं ना तर एकदम मस्त असे कोथिंबीर वडी आपली तयार होते। तर हे सर्व मग मी एकत्र करून त्यामध्ये थोडंसं लिंबूसुद्धा पिळलं होतं, कारण लिंबामुळे मस्त अशा क्रिस्पी वड्या व्हायला मदत होते। तर आणि टेस्टसुद्धा एवढी छान लागते, त्यामुळे मग मी नेहमी त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळत असते। तर उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर एवढी सारी महाग असते, त्यामुळे काही वड्या वगैरे बनवता येत नाही। तर आता एवढी स्वस्त झाली तर म्हटलं चला मस्त असं वड्या बनवूयात कोथिंबीरीच्या, म्हणून मग मी त्या आता बनवल्या आहेत। तर चला मस्त टेस्ट करूया। तर इथे माझ्या कोथिंबीरीच्या वड्या तयार झाल्यात, तुम्ही पाहू शकता एकदम छान कुरकुरीत पण झालेल्या आहेत, अशा मस्त झाल्या। तर आता त्यांच्यासाठी देणार आहे, इथे ठेवते बाजूला, तोपर्यंत थंड होईल, कारण गरम गरम पण डब्यामध्ये भरता नाही येत, त्यामुळे मग थंड झाल्यावरच आता भरते। तर इथे राहिले होते माझ्या चपाती बनवायचं। तर मी चपाती बनवण्यासाठी पीठ आधीच मळून ठेवलं होतं, कारण भाजी बनवायच्या आधी पीठ मळून ठेवलं ना तर मग तोपर्यंत ते छान असं मुरतं, आणि मग इकडे भाजी झाल्यानंतर मग चपाती लाटायचं काम माझं चालू होतं। तर मग मस्त असं हे पीठ मी मळून घेतलं आणि त्याचे छान असे गोल गोल उंडेसुद्धा बनवून घेतले, कारण पटकीने उंडे बनवले ना तर चपात्या लाटायलासुद्धा मला एकदम सोपे जातात। तर ही प्रोसेस माझी रोजचीच आहे। तर मस्त मग इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला, तोपर्यंत इकडे माझ्या चपातीचं उंडा मी लाटायला घेतला, आणि मग मुलांचं तिकडे आवरूपर्यंत माझ्या इकडे पटपट मी चपात्यासुद्धा लाटून घेते, कारण चपाती लाटून झालं ना मग त्यांना बाकीचं त्यांचं पण आवरून द्यावं लागतं। तर कोणाला सॉक्स हवे असतात, तर कोणाला काही ना काहीतरी पाहिजेच असतं, त्यामुळे ते मला सारखे हाक मारत असतात। त्यामुळे मी पटकीने आधी स्वयंपाकच करून घेते, म्हणजे मी मग बाकीच्या कामाला मोकळी होते। तर इथे माझ्या चपात्या चालल्या होत्या। तर मग चपाती करता करताच मुलांनाही त्यांना नाश्त्याला देत असते। तर आज आर्यनला इथे भाजी चपाती खायची होती, मग मस्त अशी गरम गरम चपाती आणि भाजी मी त्याला दिली, म्हणजे म्हटलं तोपर्यंत त्याचा तिकडं नाश्ता पण होईल
आणि इकडे माझ्या चपात्या देखील होतील. मग पूर्ण चपाती बनवून झाले ना तर मला मग त्यांचे डबेसुद्धा भरून द्यावे लागतात. तर तोपर्यंत मग तो तिकडे पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतो आणि मग पूर्ण त्यांची तयारी मग सकाळ लवकर करूनच द्यावी लागते, कारण मग शाळेचा टायमिंग तोपर्यंत होतो आणि मग त्यांनासुद्धा घाई झालेली असते शाळेत जाण्याची. तर त्यामुळे सकाळचं रुटीन जवळजवळ 1 तास तर एवढी सारी घाई असते की सर्व कामे ही वेळेतच पूर्ण करावी लागतात. तेव्हा कुठे मग त्यांचं सर्व त्यांच्या हातामध्ये द्यायला मला वेळ मिळतो. तर मस्त अशा इथं मग सर्व चपात्या वगैरे करून घेतल्या. त्यानंतर मग त्यांचे डबे भरायचे होते, मग तेही भरण्यासाठी मग घेतले आणि चपात्या एकदा झाल्या ना मग पटपट चपाती आणि भाजी त्यांच्या डब्यामध्ये मला भरता येतात. त्यामुळे मग इथे डबे त्यांचे पॅक करून ठेवले आणि त्यांना सकाळ नाश्त्याला काही ना काही देत असते आणि कधी कधी मग दूध चहासुद्धा ते पित असतात. तर मग त्यांच्यासाठी छान असं इथे मी चहा एका साईडला करूनच घेतला होता आणि त्यामध्ये दूध घालून मग त्या दोघांना मग सकाळ मस्त असं दूध चहा देते, जेणेकरून मग त्यांना 11 वाजेपर्यंत काही भूक लागत नाही आणि त्यांची मग जेवणाची सुट्टी ही 11 वाजता होत असते आणि मग 11 वाजता ते जेवत असतात. तर त्यानंतर मग घरी आल्यावरच 3 वाजता त्यांना मग खूप सारी भूक लागलेली असते. तर त्यांच्यासाठी दुपारी जेवणामध्ये काहीतरी बनवून ठेवावं लागतं. तर शक्यतो भात आणि भाजी हाच मेनू असतो आमच्याकडे. तर दुपारी मग ते शाळेत गेल्यानंतर छानपैकी भात घालते आणि काहीतरी पातळ भाजी बनवून ठेवावी लागते. तर मग तीही मला बनवायची होती. तर त्याच्या आधी म्हटलं दूध आधी तापून घ्यावं, कारण मग पटकन इकडं एका साईडला दूध तापून होईल. सकाळ दूध चहा बनवण्यासाठी पहिल्यांदा दूधच लागतं, परंतु रात्रीचं दूध होतं त्यामुळे मग मी दूध काही तापवलं नव्हतं. तर मग सकाळी दूध आणलं होतं तर तेही म्हटलं तापून घ्यावं, म्हणून मग या पिशवीतील दूध मी या पातेल्यामध्ये ओतून घेत होते. तर ही पिशवी कट करताना मी फक्त थोडीशीच कट करते, जेणेकरून त्याचा तुकडा खाली पडू देत नाही, तर त्याला चिकटूनच राहतो. कारण इकडे तिकडे जर तो तुकडा पडला किंवा आपण कचरकुंडीमध्ये जरी टाकला तरी तो जनावरांच्या वगैरे पोटामध्ये जाऊ शकतो. तसेच व्यवस्थित कट केल्यामुळे रिसायकलिंगला सुद्धा जाऊ शकतो. तर त्यामुळे मग मी असं व्यवस्थितच या बॅग कट करत असते. तर मग इथे मी दूध तापवण्यासाठी ठेवले. तर बाकीची सर्व कामे आज मला होती तीही करून घेतली आणि सर्व काम आवरले ना तर कधी कधी काय करावं काही सुचतच नाही, एकदम उदास होतं, कारण मुलंसुद्धा शाळेमध्ये जातात आणि कामसुद्धा आवरलेलं असतं. तर मग त्यांचे डबे त्यांच्या हातामध्ये दिले, त्यानंतर ते दोघे शाळेमध्ये गेले आणि मग मलाही जायचं होतं आज शेतामध्ये. तर इथे तो शाळेत जाताना आमच्या शिजुकाचा असं त्याच्यामागं फिरायचं काम चाललेलं असतं. तर तीही शाळेमध्ये गेली आणि तर मलासुद्धा आज शेतामध्ये जायचे, परंतु आर्यन आल्याशिवाय मी काही शेतामध्ये जाणार नाही, कारण त्याने शाळेत जातानाच मला सांगितलं होतं की मम्मी मला पण आज शेतामध्ये यायचे. मग तो शाळेतून आल्यानंतर आम्ही आमच्या शेताकडे निघालो. तर जेव्हा केव्हा मला असं खूप उदास वाटतं ना तर तेव्हा मी पटकीने असं छान असं आवरते आणि मग शेताकडे फेरफटका मारण्यासाठी जाते. आता मी शेतामध्ये आले आहे आणि इथे तुम्हाला आमची शेती दिसत असेल. तर इथे छान अशी बाजरी लावलेली आहेत, कारण पावसाच्या पाण्यामध्ये आता बाजरी छान येते, त्यामुळं इथं बाजरी लावलेली आहे. आणि आमच्या इकडे जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे पावसाळ्यामध्येच इथे बाजरी टाकली जाते. तर त्यामुळे इथे बाजरी पेरलेली आहे. तर इथे पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल सगळीकडे वीटभट्टी दिसत असतील. तर वीटभट्ट्यांचं प्रमाण आता फार जास्त प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळे इकडे अजिबात काही सुद्धा नव्हतं, परंतु आता सर्व वीटभट्ट्या झालेल्या आहेत. तर ही आहे आमची पाण्याची टाकी आमच्या शेतामधील आणि तुम्हाला दाखवते. इथे तुम्हाला टाकीच्या शेजारीत सुंदर असं मंदिर दिसत असेल, तर हे आमच्या शेतातील आमचं कुलदैवताचं मंदिर आहे आणि खूप छान असं मंदिर आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं हे मंदिर दिसते. तर हे इथं 4 मंदिर आहेत हे. तर ही सर्व आमच्या कुलदैवतांचीच मंदिरं आहेत. तर इथे आमची दरवर्षी यात्रासुद्धा असते आणि खूप छान यात्रासुद्धा भरते.
तर असं हे आमचं सुंदर असं आमच्या शेतातील मंदिर आहे आणि या मंदिराशिवाय तर आमच्या शेताला काही शोभा नाही. आणि इथला व्ह्यू आत्ता सध्या एवढं सुंदर झालेला आहे तर तुम्ही पाहू शकताय. आभाळात पण एवढं मस्त वातावरण तयार झालेलं आहे आणि हवा पण एवढी सुटली आहे त्यामुळे भारी वाटते. चला आता मी निघाले आहे घरी जायला. तुम्हाला दिसतच असेल इथं आमचा आर्यन आणि आमचे मिस्टर इथं थांबलेले आहेत, माझी वाट बघतात ते. तर चला मैत्रिणींनो, आता निघाले मी घरी. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग.